हॅलो गाईज. तर सगळ्यात पहिलंच मला सांगायचं आहे, नजर इज रियल. ॲक्च्युली म्हणजे कॅन यू बिलीव की मी इतकं सगळं शूट करत गेले, त्याच्यानंतर माझा माईक कनेक्ट केला पण काहीच रेकॉर्ड नाही झालं. अँड आय डोंट नो वाय दिस ट्रॅजेडी हॅपन विथ अस. म्हणजे मी आता बघते काय आय डोंट नो की काय सेटिंग झाली काय, बट सॉरी. तरीसुद्धा आमचा उत्साह काही संपणार नाही आहे. दिस इज डे 1 ॲट हम्पी आणि आम्ही सगळे निघालो आहोत विरूपक्ष मंदिरला. मला तर सगळ्यात पहिलं माझ्या पूर्ण ग्रुपला सॉरी बोलायचं आहे की बघा ना, इतकं सगळं आम्ही लोकांनी अरेंजमेंट्स केलेले आणि आम्ही इतकं सगळं निघालो आहे. मी बोलतेसुद्धा आहे पाठीमागून ऑन द स्पॉट, त्यावेळी सगळं रेकॉर्डिंग चाललेलं. आणि हे बघा, सगळ्यांना पहिलं तर खूप खूप सॉरी. तर म्हणजे मला असं झालं की आम्ही रेकॉर्डिंग मी कनेक्टसुद्धा केलं. आय डोंट नो वाय, काय सेटिंग झाली माझ्याकडनं की ते कनेक्टच नाही झालं माझा माईक. हे बघा, सेम कलरच्या साड्या वेअर केल्या आहेत आम्ही लोकांनी आणि ही बरं थीम ठरवली होती. चला ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. तरी पण व्हॉइस ओव्हर आहे ना, व्हॉइस ओव्हर हॅज सेव्ह एव्हरीथिंग. तर चला, हे बघा, आम्ही सेम कलरच्या साड्या आणि ही आयडिया आमच्या ग्रुपमधल्या अलका, गुड्डी ह्यांनी दिलेली. बघा, आम्ही लोकांनी लिंक शेअर केलेली, सगळ्यांनी त्याच्यामधून साडीज ऑर्डर केली आहे. चलो, तर ही माझी बेस्ट फ्रेंड स्कूलपासूनची. आणि आम्ही लोक आता विरूपक्ष मंदिरला निघालो संध्याकाळी. पहिल्यांदा विरूपक्ष मंदिर बघूया, कारण का जवळच आहे आणि आल्या आल्या मंदिरामध्ये जाऊया. माझी बेस्ट फ्रेंड गुड्डी. सॉरी यार, सगळ्यांचा माझ्यामुळे मूड ऑफ झाला की मी बघितलंच नाही की कसं राहून गेलं मला कनेक्ट, आणि मी नंतर व्हिडिओ प्लेसुद्धा करून नाही बघितली. सो एक्स्ट्रीमली सॉरी. तर चला, डे 1 ॲट हम्पी जाऊया. आणि मंदिराच्या इथे आलो आणि इतका सुंदर पाऊस पडायला लागला. हलका हलका असा पाऊस, जास्त मोठा पण नाही बरसला, पण इतकं सुंदर वाटत होतं. एकदम अशी मोठी मोठी मंदिरं आणि हा हलका हलका पाऊस. काय माहोल बनला होता दर्शनासाठीचा. वाव, हम्पी पावसामध्ये खूप सुंदर आहे असं तर आहेच, बट पावसामध्ये अप्रतिम आहे. इतकी सुंदर मंदिरं होती आणि आम्ही गाईड घेतलेलं आणि त्याच्यानंतर त्या विरूपक्ष मंदिराचं सगळे डिटेल्स आम्हाला त्यांच्याकडनं समजले. इतकं सुंदर वाटत होतं ना हम्पी या पावसामध्ये आणि खूप मजा आली. जास्त गर्दी पण नव्हती. आम्हाला वाटलं की खूप गर्दी असेल, बट नाही, इतकी गर्दी नाही होती. आणि या मंदिराचा इतिहास आम्हाला असा समजला की, तर हिस्ट्री अशी आम्हाला गाईडने असं सांगितलं की हम्पीला त्यावेळी 1 ते 1.5 तास म्हणजे सोन्याचा पाऊस पडला हम्पीला. कॅन यू बिलीव्ह, सोन्याचा पाऊस. वाव, ग्रेट. आणि हे जे आहे इथे पार्वती माताचं जन्मस्थान आहे आणि इथे विरूपक्ष म्हणजे शंकराचं मंदिर आहे असं आम्हाला बरेचसं त्याने आम्हाला काय काय सांगितलं. त्यांचं थोडंसं लँग्वेज बॅरियर इश्यू आहे, म्हणजे दे कॅन नॉट स्पीक प्रॉपर हिंदी आणि मराठी वगैरे त्यांना नाही आहे. तर प्रॉपर थोडं तोडकं मोडकं असं त्यांचं इंग्लिश आणि पूर्ण कन्नडा लँग्वेज, बट खूप मस्त. त्या गाईडने आम्हाला खूप चांगलं सांगितलं. तर बघा विरूपक्ष मंदिर.
आणि गाईज हे सगळे जे पेंटिंग्स आतमध्ये केले आहेत ना ते व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सने त्यावेळी केलेलं आहे असं आम्हाला त्या गाईडने सांगितलं आहे. बघा बाहेरून आम्हाला त्याने पूर्ण इन्फॉर्मेशन दिली विरूपाक्ष मंदिराची. म्हणजे हे शंकराचं मंदिर आणि इतकं त्या लोकांनी जतन करून ठेवलं आहे ना. बेस्टेस्ट लोक इतकी हंबल आहेत हम्पीची. आणि त्यांनी मेन म्हणजे सगळी त्यांची संस्कृती जपून ठेवली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रॉपर गाईड गव्हर्नमेंटने ना आयुक्त केलेले सगळे गाईड त्यांचे सिक्युरिटी आणि त्याच्यानंतर त्यांचं क्लिनिंगनेस इतकं सुंदर आहे. थम्सअप टू हम्पी. म्हणजे मला इतकं सुंदर वाटलं. म्हणजे जसं आम्ही तिरुपतीला गेलेलो खूप गर्दी धक्काबुक्की होती तर मला असं वाटलेलं की तसेच लोक इथे फार असतील पण नाही. आंध्राचे लोक वेगळे आहेत आणि हे कन्नडा पीपल आर दी बेस्ट. ते बघा तो आम्ही सगळी पूर्ण गाईड घेतलं पूर्ण डिटेल्स घेतली पूर्ण मंदिर आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर इथे ना एक जो कळस आहे मेन त्याचं प्रतिबिंब उलटं पडतं. म्हणजे कॅन यू बिलीव्ह टेक्नॉलॉजी त्यावेळेची टेक्नॉलॉजी कमाल आहे सगळं. आणि हे मेन म्हणजे मुळात यांनी सगळं जतन करून ठेवलं आहे. हे सगळं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हे आपण सुद्धा शिकलं पाहिजे अशा लोकांकडनं की कसं त्यांनी त्यांची संस्कृती त्यांचा इतिहास इतका सुंदर प्रकारे जतन करून ठेवला आहे. बापरे इथे माकड बघ किती आहे. हा हिने दिले ना दर्शन. उठणार घेतलेत पण मध्ये घेतलेत आपण घेतले सेम राहू दे. मैंने उनको पता नहीं था. पैसे दिले तू नाही दिले. गर्ल्स अँड गाईज पूर्ण आमचा हम्पीचा दिवस पहिला विरूपाक्ष मंदिरचं व्हिजिट झालं आहे आणि संध्याकाळी 6-7च्या नंतर मोस्टली इथे टुरिस्ट स्पॉट सगळे बंद होतात. तर अनिका एस्केपमधून आम्ही इथे आलेलो सगळेजण. अनिका म्हणजे अनामिका आमची स्कूल फ्रेंड. तिने ट्रॅव्हल एजन्सी ही तिची फर्स्ट ग्रुप ट्रिप होती आणि आम्ही सगळेजण तिला जॉईन केलो तिला सपोर्ट करण्यासाठी. अशाच तिच्या बऱ्याचशा ट्रिप तिने पुढे प्लॅन केल्या आहेत. त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला ती देईलच. आणि चला पहिलं तर आपण पहिला फाउंडर म्हणजे नॉट अ फ्रेंड ॲज अ फाउंडर म्हणून आपण तिला भेटूया बघूया तिचं काय म्हणणं आहे या सगळ्या ट्रिपबद्दल. आणि ती आम्हाला ॲक्च्युली बेअर करते. खूप सारे फोटोज आणि रील्स आम्ही काढत बसलो आहे. तर चला तिचं पण आपण ओव्हरऑल रिव्ह्यू घेऊया की तिला आमच्यासोबत येऊन कसं वाटतंय. हम्पीची ग्रुप ट्रिप मी अरेंज केलेली आहे आणि आम्ही 5 ते 10 आधी होणार होतो पण आम्ही 16 जणींना पुढे घेऊन आलेली आहे आणि ट्रिप पण अरेंज करतो आम्ही 16 जणी. छान सगळ्यांनी रिस्पॉन्ड केला आहे. मला खूप चांगलं कॉपरेशन केलं आहे. सगळ्या फॅमिली कसं पहिल्यांदा आम्ही बऱ्याच जणी एकमेकींना भेटतो पण त्यांनी खूप छान एकमेकींना सपोर्ट केला आहे सांभाळून घेतला आणि आता आम्ही असं वाटतं की खूप जुन्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही पुन्हा अशा सगळ्या ट्रिप आपल्या चालू राहणार आहेत. आपली पुन्हा एक ऑक्टोबर 1st आपली हम्पीची अजून एक ट्रिप होणार आहे. तर त्याचं मध्ये आहेत मध्ये डिटेल्स आहेत आणि आपली अजून एक उदयपूरची ग्रुप म्हणजे कशीच असणार आहे. आणि जेवढ्या लेडीज झाल्या तर आपण ही फक्त लेडीज ट्रिप पण करू आणि जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर आपण कस्टमाइज पण ट्रिप करणार आहे. जसे तुमचा रिस्पॉन्ड आहे तसं आपण ट्रिप्स अरेंज करू. उदयपूर आणि हम्पी अपकमिंग ट्रिप्स आहेत आपल्या. उदयपूर आपली असणार आहे नोव्हेंबरमध्ये 20 नोव्हेंबर. त्याच्या जे काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला लिंकमध्ये दिसतील. चला आणि अनिका एस्केप हॉलिडेज हा इंस्टाग्रामवर आमचा पेज आहे त्याच्यावरती लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा. चला 3 चेअर्स फॉर अनिका. आणि आम्ही ट्रिप अगदीच आमचं असं टार्गेट आहे म्हणजे मला स्वतःला नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी त्यांच्या मैत्रिणी तुमचे रिलेटिव्ह सगळ्यांनी आणि ते पण बजेट फ्रेंडली. आपण हाय बजेटमध्ये आपण नाही जाणार. बजेट फ्रेंडली आपल्याला फिरता यावं म्हणून अनिका एस्केप हॉलिडेज स्टार्ट केला आहे.
तर माझ्यासारख्याच बऱ्याच जणींना फिरायचं असेल त्यांनी तुम्ही सोलोमध्ये येऊ एकट्या येऊ शकता, ग्रुपमध्ये येऊ शकता, फॅमिलीला घेऊन येऊ शकता. आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने बजेटमध्ये तुमचं सगळं सेटअप करून देऊ आणि तुम्हाला नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला आम्ही हेल्प करू. चलो 3 चेयर्स फॉर अनिका एस्केप. हिप 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 हिप. तर अनामिका, तुझ्या ह्या नवीन व्हेंचरसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप साऱ्या तुला शुभेच्छा. तू अशाच ट्रिप पूर्ण प्लॅन करत राहा, आम्ही तुला जॉईन करत राहू आणि आपल्यासोबत अजून बऱ्याचशा म्हणतात ना लेडीज आणि बाकीचे त्यांचे फॅमिलीज आपल्यासोबत जॉईन करतील. आणि हम्पीची टूर आमची तर बेस्ट चालली आहे, तुम्हीसुद्धा तिच्या बाकीच्या टूर्सला नक्की जॉईन करा. तर आणि बाकीचं सगळं बजेट अँड एव्हरीथिंग ह्याचा व्लॉग पण आपण तिच्यासोबत शूट करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्या सगळ्या बजेटचा आणि तिच्या जे काय तिने एक्सप्लोअर केलेत हम्पीचे सगळे पॉईंट्स ते सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. तर ती फक्त आपला व्लॉग असणार आहे तो, की ज्याच्यामध्ये आपण सगळं त्याच्यामध्ये कसं बजेट आम्ही कसं प्लॅन केलं हे सगळं तुम्हाला मी डिटेल्स देते. तर चलो, आजचा पहिला दिवस तर संपला आहे. असंच अनिका एस्केपला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. तुम्हीसुद्धा पेज आपलं लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करत राहा. किती चंद्र पौर्णिमा संपली काय चंद्र नाही. आता मी दाखवू हे लोक नाही लोक